चिपळूण तालुक्यातील तनाळी गावात सुमारे 30 फूट खोल विहिरीत अनेक दिवसांपासून अडकलेल्या अजगर जातीच्या पिल्लाची वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा शाखेच्या बचाव पथकानं अत्यंत मेहनतीनं आणि यशस्वीपणे सुटका केली आहे. या रेस्क्यूमुळे अजगराच्या पिल्लाला जीवनदान मिळालेलं असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय. तनाळी येथील विक्रांत टेरवकर आणि सिद्धेश डिंगणकर यांच्या निदर्शनास विहिरीत अजगराचं पिल्लू अडकल्याचं आलं आणि त्यांनी तातडीनं वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा कार्यालयाजवळ संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सर्पमित्र प्रथमेश पवार, प्राणीमित्र जाकीर परकार आणि जिल्हा कार्याध्यक्ष अमित जाधव यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. सदर विहिरीमध्ये सुमारे 30 फूट खोल असून त्यामध्ये 10 फूट ते 15 फूट पाणी साठलेलं होतं. त्यामुळे अजगर पिल्लाला तात्काळ पकडणं शक्य नव्हतं. विविध उपाययोजना करून यश न आल्यानं अखेर विहीर पूर्णतः रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. डिंगणकर यांच्या सहकार्यानं सलग 2 दिवस मेहनत घेऊन विहिरीतील पाणी काढण्यात आलं. विहीर पूर्णपणे रिकामी झाल्यानंतर सर्पमित्र प्रथमेश पवार यांनी स्वतः विहिरीत उतरून अत्यंत काळजीपूर्वक अजगराच्या पिल्लाला सुरक्षित बाहेर काढलं. त्यानंतर ह्या घटनेची माहिती रामपूर बीटचे वनरक्षक राहुल गुंढे यांना देण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत सदर अजगर पिल्लास नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आलं. हे संपूर्ण बचाव कार्य वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष शुभम पांडे, अभिजित वाघमोडे, अनिल राऊत, रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष रोहित यादव, जिल्हा सचिव प्रसाद विचारे, उपजिल्हा सचिव निलेश पडवेकर आणि निलेश घुरटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम पार पडली. या रेस्क्यूमुळे सर्पमित्र प्रथमेश पवार, जाकीर परकार, अमित जाधव, विक्रांत टेरवकर, सिद्धेश डिंगणकर, गोवलकर आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना साप आणि वन्यजीवांसंदर्भात माहिती देत जनजागृती करण्यात आली. डायरेक्ट खातात. दादा दाखव वरती. बापरे. हा आता चौघ वाढायला वरती माझ्या भिंतीला हात